मित्रांनो, PMTने प्रवास करताना खूप सावध राहावा, कारण माझ्यासमोर एका काकांचे 5,000 रुपये जाता जाता वाचले. एक पोरगा त्यांच्याजवळ थांबला होता आणि काहीतरी वाकून काहीतरी करत होता. मी नीट बघितलं तर तो पैसे काढत होता आणि त्या काकांना सांगूच तर तो पोरगा पुढे गेलता. त्या काकाने त्या पोराला अडवलं, त्याला विचारलं की बाबा पैसे घेतलेत का काय, तर तो त्यांच्यावरतीच दमदाटी करायला लागला. तो म्हणायला लागला की तू बघितलीतस का, मी काही एकटाच होतो का, वाटलं तर चेक कर. नशीब एका काकोणी बघितलं तर त्यानं चपलीखाली पैसे लपवले ते. आणि जाता जाता तो काय म्हणला माहिती आहे का, की तुझे पैसे वाचल्यात. म्हणजे ह्यांची एवढी धाडस, एवढी हिंमत आली त्यांना की ते असं खुलेआम काय पण करतात. आणि ह्यांची टोळी असते बरं का, पुढं मागं लोक असतात, पुढच्या स्टेशनला मागच्या स्टेशनला काय प्रॉब्लेम झाला की लगेच फोन करून बोलवून घेतात. मग मारहाण होती, राडा होतो, भांडणं होती ती. तरी पण तुम्ही सक्षम राहावा, ह्या गोष्टींसाठी तयार राहावा. कोण येणार नाही आपल्याला वाचवायला, पोलीस येणार नाहीत, प्रशासन येणार नाही, आपल्यालाच आपली स्वतःची काळजी घ्यायची. आणि ते काका बाहेरचे असल्यामुळे, लोकल नसल्यामुळे घाबरले. तुम्ही बाहेरचे असले तरी घाबरू नका, तुम्ही हिंमत दाखवा. तुम्ही जर पाऊल घेतलं तर पब्लिक आपोआपच जे करायचं ते करेल. पण तुम्ही आधी हिंमत दाखवली पाहिजे, तुम्ही आधी धाडस दाखवलं पाहिजे. ह्यांना घाबरू नका, ह्यांच्यावर जर तुम्ही बोला, नाहीतर हे तुमचं कधी नुकसान करतील आणि काय तुमच्यासोबत करतील सांगता येत नाही. आणि एक गोष्ट मित्रांनो, त्या काकाला ते 5,000 रुपये दवाखान्यात द्यायचे होते बहुतेक, ते दवाखान्यात चालले होते. त्यांचा किती मोठा घोटाळा झाला असता आणि त्यांचे किती हाल झाले असते. त्यामुळे मित्रांनो, सतर्क राहावा, सावध राहावा.